New chapter is chemical reaction and equation. First question is, what are types of molecules of elements and compounds? तर पहा, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स यांच्या मॉलिक्यूलमध्ये काय फरक असतो. तर एलिमेंट संदर्भात जर पाहिलं आपण तर मॉलिक्यूल हे सेम टाईपचे असतात, बरोबर. किंवा अदरवाईज एलिमेंटच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण काय म्हणतो, ॲटम म्हणतो. पण कंपाऊंड जे आहेत ते 2 किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट्स डेफिनेट प्रपोर्शनमध्ये असल्यामुळे त्यांचे मॉलिक्यूल हे थोडेसे डिफरंट टाईपचे असतात. म्हणजे अनेक डिफरंट टाईपचे ॲटम्सनं ते मॉलिक्यूलचं फॉर्मेशन झालेलं असतं. मग शॉर्टमध्ये सेम टाईपचे मॉलिक्यूल्स असणं हे एलिमेंट्स आणि डिफरंट टाईपचे एलिमेंट्सपासून तयार झालेले मॉलिक्यूल्स असणं हे कंपाऊंडची आयडेंटिटी. व्हॉट इज मीन बाय व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स? आता व्हॅलेन्सी कशाला म्हणायचं एलिमेंटची, तर आपल्याला माहीत आहे की व्हॅलेन्सी ही कोणत्याही एलिमेंटची केमिकल रिॲक्शन दरम्यान असणारी काय कंबायनिंग कॅपॅसिटी आहे. आणि ॲज वी नो की आउटरमोस्ट सेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे 4पर्यंत जर असतील तर व्हॅलेन्सी जनरली 4, आणि 4पेक्षा जास्त असेल तर 8मधून त्याला आपण काय करतो, सबस्ट्रॅक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड्स? आता वेगवेगळ्या कंपाऊंडचे आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचे असतील तर आपल्याला काय माहीत पाहिजे, त्यांचे सिम्बॉल्स, त्याच्यानंतर त्यांची व्हॅलेन्सीज, आणि त्यानंतर जे त्यांची ऑक्टेट कंप्लीट करताना किती इलेक्ट्रॉनची देवाण होईल, तर ते सर्व गोष्टी इसेन्शियल आहेत. हाऊ आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स रायटन? आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंडचा कसा लिहिला जातो, तर ॲक्च्युअल आपल्याला माहिती आहे की जनरल आपण जे उदाहरण H2O तर त्यामध्ये हायड्रोजनचे 2 ॲटम्स आणि ऑक्सिजनचा 1 यांचा H2O मॉलिक्यूल तयार होतो. आणि म्हणून त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहित असताना आपण त्यांचे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आणि लोअर केसमध्ये त्यांचे जे किती लागले त्याला असं रिप्रेझेंट करत असतो. In earlier standards, we have seen how compounds are formed by chemical combination of elements. ओके, तर या अगोदर आपण पाहिलं की कंपाऊंड जे आहे हे एलिमेंटच्या केमिकल कॉम्बिनेशनपासून काय होतात, तयार होत असतात. We have also learned that the driving force behind formation of a chemical bond is to attain an electronic configuration with the complete octet. आता कोणतेही मूलद्रव्य जे आहेत हे केमिकल रिॲक्शन दरम्यान केमिकल बॉन्ड जे फॉर्म करतात त्याच्या मागचं ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे ॲक्च्युअल कोणतं रिझन आहे की त्यामुळं ते ॲक्च्युअल त्यामध्ये म्हणजे एक फोर्स तयार व्हायला, एक बॉन्ड तयार व्हायला. तर या ड्रायव्हिंग फोर्सच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर प्रत्येक एलिमेंटची टेंडन्सी असते की तो स्वतःचं ऑक्टेट है ना हे कंप्लीट करण्याचा, अर्थातच इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे आहे स्टेबल असण्याचा काय करत असतो, मिळवायचा प्रयत्न करत असतो. The atoms attain a complete octet by giving, taking or sharing of electrons with each other. आता ऑक्टेट कंप्लीट करण्याचे 2 ऑप्शन आहेत त्याच्याकडं. एक आहे केमिकल बॉन्डिंग म्हणू आपण त्याला, तर आयनिक बॉन्ड थ्रू किंवा कोव्हॅलंट बॉन्ड थ्रू. आयनिक बॉन्ड जे आहेत त्यामध्ये गिविंग अँड टेकिंग इलेक्ट्रॉनची, आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन जर असेल तर बॉन्डचा टाईप कोणता असेल, कोव्हॅलंट. त्यानंतर आपण पाहू केमिकल रिॲक्शन. Some of the scientists of the 18th and 19th century carried out fundamental experiments on chemical reactions. आता 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जर पाहिलं आपण तर बऱ्याच वैज्ञानिकांनी केमिकल रिॲक्शनवर बरेचसे फंडामेंटल मूलभूत असे काय केले, प्रयोग, एक्सपेरिमेंट केले. They proved from their experiments that during chemical reaction, composition of the matter changes and that change remain permanent. आणि प्रयोगातून त्यांनी सिद्ध केलं की केमिकल रिॲक्शनच्या दरम्यान जे मॅटर आहे त्याचं कंपोजिशन काय होत असतं, बदलत असतं. ओके, कारण कोणत्याही मॅटरमध्ये जे काही समाविष्ट घटक असतात है ना, जनरली आपण काय म्हणतो त्याला द्रव्य समुच्चय आहे ना, कोणत्याही पदार्थाचं मास हे काय असतं त्याचं द्रव्य समुच्चय असतं. म्हणजे त्यामध्ये काय काय भरलेलं आहे समजा, ओके, ते त्याचं कंपोजिशन. तर हे कंपोजिशन मॅटरचं केमिकल रिॲक्शन दरम्यान काय होतं, चेंज होत असतो आणि तो चेंज कायमचा असतो.
म्हणून त्याला कोणतं चेंज म्हणलेलं परमनंट. On the contrary, during physical change only the state of matter changes and this change is often temporary in nature. आणि फिजिकल चेंज संदर्भात जर पाहिलं आपण तर पदार्थाची फक्त काय बदलते अवस्था, स्टेट ऑफ मॅटर, म्हणजे एकतर सॉलिडमधून लिक्विड किंवा लिक्विडमधून गॅस आणि पुन्हा एकदा लिक्विड किंवा सॉलिड होणे है ना. तर या फक्त पदार्थाची फिजिकल स्टेट बदलत असेल तर तो चेंज टेम्पररी स्वरूपाचा आहे आणि त्या चेंजला आपण कोणता चेंज म्हणायचं, फिजिकल चेंज. आता काही फेनॉमेना दिले आहेत. पहिला Transformation of ice into water. ओके, हा कोणता चेंज आहे, फिजिकल चेंज आहे. त्यानंतर सेकंड Cooking of food. कुकिंग ऑफ फूड, हा कोणता चेंज झाला, केमिकल चेंज. थर्ड Ripening of fruit. फळे जे पिकतात त्यानंतर कच्चे होऊ शकतात का, नाही, दॅट्स वाय इट इज अ केमिकल चेंज. Milk turned into curd. कर्डचं मिल्क होऊ शकतं का, नाही, दॅट इज अ केमिकल चेंज. Evaporation of water. हां, वॉटरचं इव्हॅपोरेशन झाल्यावर त्याची वाफ तयार होते. वाफेला थंड म्हणजे त्याला कंडेन्सेशन, संगणन जर केलं तर पाणी तयार होऊ शकतं. दॅट्स वाय इट इज अ फिजिकल चेंज. Digestion of food in the stomach. फूड एकदा का डायजेस्ट झालं त्याचं पुन्हा फूड होऊ शकतं का, नाही, कारण ते प्रोसेस होतं. Size reduction of naphtha balls exposed to air. आता तुम्हाला माहिती आहे नॅफ्था बॉल्स, डांबराच्या गोळ्या, तर त्याचा एकदा साईज कमी झाला तर ते सॉलिड टू डायरेक्ट आहे गॅसियस फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं आहे की नाही. तर तो सुद्धा कोणता चेंज असेल, केमिकल चेंज. Staining of shahbad or kadapar tile by lemon juice. लेमन ज्यूसची त्याच्यावर रिॲक्शन होते, त्याच्यामुळे हा सुद्धा केमिकल चेंज. Breaking of a glass object on falling from a height. आता एका विशिष्ट हाईटपासून एखादा ग्लास जर फॉल झाला आणि तो तुटला तर तुटलेल्या ग्लासला पुन्हा मेल्ट करून जुळवता येईल. दॅट्स वाय इट इज अ फिजिकल चेंज. ओके, आता देन एक एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे. त्या एक्सपेरिमेंटच्या आपण ॲपरेटसबद्दल बोलू. Thermometer, evaporating dish, tripod stand, funnel, Bunsen burner, etc. आता यामध्ये तापमापी असेल थर्मोमीटर, त्यानंतर इव्हॅपोरेटिंग डिश ज्याच्यामध्ये आपल्याला इव्हॅपोरेशन करायचं, त्यानंतर एक स्टँड लागतो ज्याला आपण ट्रायपॉड स्टँड म्हणतो, त्यानंतर फुनेल नरसाळी आणि एक बन्सन बर्नर है ना, आग देण्यासाठी म्हणजे बर्निंग प्रोसेससाठी. केमिकल्स पाहू आपण. Limestone powder, copper sulfate, calcium chloride, potassium chromate, zinc dust, sodium carbonate, phthalic anhydride, etc. तर पहा, लाईमस्टोन पावडर असेल, लाईमस्टोनचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, CaCO3, कॉपर सल्फेट CuSO4, कॅल्शियम क्लोराईड CaCl2, पोटॅशियम क्रोमेट दिलं आहे तुम्हाला पुस्तकामध्ये, काय K2Cr4. याच्यात एक डायक्रोमेट बी असतो. हां, पोटॅशियम जर डायक्रोमेट असेल तर त्याचा फॉर्म्युला K2Cr2O7 आहे. हा पोटॅशियम डायक्रोमेट आहे, पण इथं तुम्हाला कोणतं दिलं आहे, पोटॅशियम क्रोमेट. झिंक डस्ट, झिंक डस्टचा फॉर्म्युला म्हणजे झिंकलाच आपण झिंक डस्ट म्हणतो. सोडियम कार्बोनेट Na2CO3 आणि जे थॅलिक अनहायड्राईड आहे याच्यामध्ये pH सायलेंट असतो. तर थॅलिक अनहायड्राईडचा जो फॉर्म्युला आहे तर तो आहे C8H4O3, पण हे त्याचं कंबाईन फॉर्म्युला आहे. पण मुळात त्याला जर लिहायचं असेल तर C6H4CO किती टाइम्स, 2 टाइम्स आणि O, अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. तर हे केमिकल्स आपण घेतले. ठीक आहे, प्रोसिजर पाहू आपण. Carry out the activities 1 to 5 as given below. Read and record the temperatures in the activities 2 to 4. ओके, आता आपल्याला एक्सपेरिमेंट कॅरी करायचं आहे आणि आपण काय करू, आता एक एक पॉईंट वाचू आणि त्याच्यानंतर ते फिलअप करत जाऊ. ठीक आहे, आता फिलअप केल्यानंतर आपण पाहूया. ठीक आहे, पहिली ॲक्टिव्हिटी काय, Take a spoonful of limestone powder in an evaporating dish. Heat it strongly on a high blue flame. आता पहा, फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर हा बन्सेन बर्नर दिलेलं तुम्हाला, बरोबर. त्याचं नाव पण दिलं आहे, त्याची काही अडचण नाही. ओके,
तर हा बन्सेन बर्नर. हा जो आहे हा आहे ट्रायपॉइड स्टँड. ओके, सो इज अ ट्रायपॉइड स्टँड. त्यानंतर ही जी आहे, ओके, तर हे आपण काय घेतलं, वेसल्स आहे. आणि हे जे आहे हे काय आहे, इव्हॅपोरेटिंग डिश. ओके, आणि हे वेसल लक्षात घेऊ आपण. सॉरी ही डिश आहे, ॲक्च्युअल डिशच इव्हॅपोरेटिंग डिश आहे. आणि हा जो पोर्शन आहे हा स्टँडचा आहे. ओके, आता प्रश्न असा आहे की लाईमस्टोन पावडर आपल्याला कॅरी केलं आपण, ठीक आहे, इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये. आणि त्याला काय करायचं, आपल्याला फक्त उष्णता द्यायची आहे. आणि उष्णता दिल्यावर त्याच्यामध्ये काय चेंजेस असतात ते चेंजेस आपल्याला चार्टमध्ये काय करायचे आहे, फिलअप करायचे. ओके, आता चार्टमध्ये आल्यानंतर आपल्याला माहीत आहे की जो कलर चेंज आहे इफ प्रेझेंट, तर कलर चेंज कुठलाही या ठिकाणी होत नाही. सो नो कलर चेंज, कारण दोन्हीचा रंग काय आहे, व्हाईटच आहे. ओके, त्यानंतर गॅस रिलीज होतो का, तर डेफिनेटली या केमिकल रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर कोणता गॅस रिलीज होतो, कार्बन डायऑक्साईड हा गॅस रिलीज होतो. म्हणून आपला आन्सर काय येईल, यस. तर आपण केमिकल रिॲक्शन पण समजून घेऊ, कारण इथं केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी जागा नाही. तर वाटल्यास काय करू आपण, या पॉईंटला आपलं केमिकल इक्वेशन लिहित जाऊ. ठीक आहे, आपल्याकडे कोण होता, लाईमस्टोन. फॉर्म्युला आहे CaCO3. आता यानं जेव्हा हीट ऑब्झर्व केली तेव्हा हा फॉर्मेशन करतो कॅल्शियम ऑक्साईड. आणि दुसरा कोण असतो, CO2. ओके, आणि दॅट्स वाय हा CO2 गॅसियस असल्यामुळं इथं गॅस रिलीजमध्ये आपण काय लिहिलं आहे, S लिहिलं आहे. ओके, त्याच्यानंतर विचारलं की टेम्परेचर चेंज होतो का, तर टेम्परेचर चेंज होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही इथे डॅश लिहिलं तरी चालतं. आणि हा चेंज जो आहे हा परमनंट चेंज असल्यामुळं याला कोणता लिहू आपण, केमिकल चेंज. ठीक आहे, त्यानंतर आता सेकंडकडे येऊ. Add zinc dust into the copper sulfate solution. त्यानंतर जे सेकंड सिच्युएशन आहे, तर सेकंड सिच्युएशनमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला काय सांगितलं त्यांनी की आपल्याला झिंक कॉपर सल्फेट सोल्युशनला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. आता झिंक आणि कॉपर सल्फेट, तर ही सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय आहे, सिंगल डिस्प्लेसमेंट. म्हणजे झिंक जो आहे तो कॉपरपेक्षा मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळं तो त्याच्या सोल्युशनमधून त्याला काय करतो, डिस्प्लेस करतो. आणि स्वतः सल्फेट आयनसोबत काय होतो, रिॲक्ट होतो. त्यामुळे डिस्प्लेस झाल्यामुळं कॉपर बाहेर पडेल आणि सोल्युशन जे आहे, सोल्युशन कसं असेल, झिंक सल्फेटचं. बरोबर. आता या रिॲक्शनच्या दरम्यान जर पाहिलं आपण तर पहिलं आपल्याला काय विचारलं आहे की कलर चेंज आहे का, बरोबर. तर डेफिनेटली काय होतं माहिती आहे का, झिंक जो आहे तर त्याचा स्वतःचा रंग म्हणजे कॉपर सल्फेट जे सोल्युशन आहे तर हे कोणत्या रंगाचं असतं, ब्ल्यू रंगाचं. कोणत्या रंगाचं होतं, ब्ल्यू. आणि ब्ल्यू 2 जे झिंक सल्फेट तयार झालं ते सोल्युशन कसं आहे, कलरलेस. सो कलर चेंज जर पाहिला आपण तर ब्ल्यू 2 कलरलेस. ओके, त्यानंतर गॅस रिलीज झालं नाही कारण त्यामध्ये कॉपर हा मेटल आहे आणि झिंक पण काय आहे, मेटल आहे. त्यामुळे इथं गॅस रिलीजमध्ये काय येईल, नो. त्यानंतर टेम्परेचर चेंज झालं का, तर ॲक्च्युअल ही जी रिॲक्शन आहे तर या रिॲक्शनमध्ये टेम्परेचर जे आहे, तर एक लक्षात ठेवायचं आहे, पुढे आपण बघणारच आहोत की ही जी रिॲक्शन आहे ना ही स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. कशी आहे, स्पॉन्टेनियस रिॲक्शन. आणि स्पॉन्टेनियस रिॲक्शन जी आहेत ह्या जनरली जे असतात त्याच्यामध्ये टेम्परेचर काय असतं, चेंज होतो. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होतो कारण यामध्ये उष्णता बाहेर पडते. या ज्या रिॲक्शन असतात या कोणत्या टाईपच्या असतात, एक्झोथर्मिक. अँड दॅट्स वाय टेम्परेचर या ठिकाणी काय होईल, या सिच्युएशनमध्ये इन्क्रीज होईल. त्यानंतर प्रश्न विचारला आहे की चेंज कोणता आहे, तर डेफिनेटली वरच्यासारखाच हा सुद्धा चेंज कोणता आहे, केमिकल चेंज आहे. त्यानंतर तिसरी सिच्युएशन पाहू आपण. Add potassium chromate solution to barium sulfate solution. ओके, आता जी तिसरी रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे
तर तिसऱ्या रिॲक्शनमध्ये आपले जे रिॲक्टंट होते, तर पहिला कोण आहे आपले रिॲक्टंट? पोटॅशियम क्रोमेट, अर्थातच तो आहे K2CrO4. याची रिॲक्शन आपल्याला बेरियम सल्फेटसोबत करायची आहे, BaSO4. आता यामध्ये जर आपण प्रोडक्ट पाहिले तर पहिल्यांदा तयार होतो पहा येलो रंगाचा बेरियम क्रोमेट, ज्याचा नाव फॉर्म्युला आहे BaCrO4. तर याचा जो रंग आहे हा एक प्रिसिपिटेट म्हणजे तळाशी जमा होतो. ओके. आणि प्लस ॲडिशनमध्ये कोण तयार व्हायला या ठिकाणी? पोटॅशियम सल्फेट K2SO4 याचं फॉर्मेशन व्हायला. ठीक आहे. तर ओव्हरऑल रिॲक्शन संदर्भात आपल्याला जे प्रश्न विचारले होते की कलर चेंज आहे का, तर यस, कलर चेंज आहे. एक प्रिसेप्टेड तयार व्हायला, तो कोणत्या रंगाचा आहे? येलो प्रिसेप्टेड तयार व्हायला, बेरियम क्रोमेट. बरोबर आहे का? PR आणि प्रिसेप्टेड रिॲक्शनमध्ये आपण अशा ॲरोन दाखवतो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे की गॅस रिलीज व्हायला का, तर गॅस रिॲक्शन यामध्ये नाही, त्यामुळं याचा आन्सर काय येईल? नो. त्यानंतर टेम्परेचर चेंज, तो सुद्धा नाही. आणि ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. कारण पहा काय झालं की बेरियमनं जे क्रोमेट आयन्स आहेत तर त्याच्यासोबत रिॲक्शन केलं, बरोबर, म्हणजे वाटल्यास एवढा पोर्शन घेऊ आपण. आणि पोटॅशियम हे कोणासोबत गेले? सल्फेट आयनसोबत गेले. आणि त्याच्यामुळं इथं काय झालं, फक्त आयन्सची देवाणघेवाण झाली. क्रोमेट आयन जे होते ते बेरियमकडे गेले आणि सल्फेट आयन हे पोटॅशियमकडे आले. आणि दॅट्स वाय अशा पद्धतीच्या रिॲक्शनला आपण काय म्हणायचं? डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याच्यामध्ये जो चेंज आहे हा सुद्धा वरीलप्रमाणे कोणता आहे? केमिकल चेंजेस आहे. त्यानंतर फोर्थ ॲक्टिव्हिटी घेऊ आपण. Add sodium carbonate Na2CO3 solution to the calcium chloride CaCl2 solution. ओके. आता प्रश्न आहे सोडियम कार्बोनेट आणि कॅल्शियम क्लोराईडचा. आता चौथी रिॲक्शन पाहिलो आपण, कोणती आहे? सोडियम कार्बोनेट, ज्याचा फॉर्म्युला आहे Na2CO3. हा सोडियम कार्बोनेट झाला. त्याची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला? कॅल्शियम क्लोराईड CaCl2. आता ही सुद्धा डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. हे जे सोडियम आहेत हे कोणासोबत रिॲक्ट होतील? क्लोरीन आयनसोबत. आणि कॅल्शियम कोणासोबत रिॲक्ट होतो? कार्बोनेटसोबत. सो तयार होताना काय होईल? कॅल्शियम कार्बोनेट हा एक तयार होईल सॉलिड स्थितीमध्ये. ओके. आणि दुसरं तयार होईल आपल्याकडे NaCl. आणि NaClचे बॅलेन्स करताना किती मॉलिक्यूल घेणार आपण? 2 मॉलिक्युल्स घेणार. मग आता प्रश्न राहिला आपला चार्टचा. तर चार्टच्या अँगलनं जर गेलो आपण तर या रिॲक्शन संदर्भात आपल्याला पहिल्यांदा विचारलं की कलर चेंज आहे का, तर ॲक्च्युअल कोणत्याही प्रकारचा कलर चेंज त्या ठिकाणी होत नाही. तर ॲक्च्युअल व्हाईट रंगाचा कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं त्या ठिकाणी, मात्र गॅस रिलीज होत नाही. ओके. टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज होतं. वरच्या केसमध्ये इन्क्रीज होतं, थोडं करेक्शन करून घ्या. आणि रिॲक्शनचा टाईप कोणता असेल? केमिकल. ठीक आहे. 5. Take phthalate anhydride in the evaporating dish. आता इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये थॅलिक अनहायड्रेटला घेतल्यानंतर काय चेंजेस आहेत? तर ॲक्च्युअल जे थॅलिक अनहायड्रेट आहे ना, त्याला इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये केल्यावर कोणत्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन होत नाही. आणि दॅट्स वाय. आणि जरी फक्त त्याची फिजिकल स्टेट चेंज होते आणि त्यामुळं कलर चेंजच्या बॉक्समध्ये आपण काय लिहिणार? नो कलर चेंज. गॅस रिलीज नाही, टेम्परेचर चेंज नाही, मात्र फक्त मॅटरची काय बदलली? फिजिकल स्टेट. त्याच्यामुळं दॅट्स वाय इट इज अ फिजिकल चेंज. ओके. Close the end of the stem of a funnel with a cotton plug. आता वरचीच ॲक्टिव्हिटी आपल्याला की थॅलिक अनहायड्रेट इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घ्यायचं आहे आणि जे फनेल आहे, ओके, फनेलचं जे स्टेम आहे तर त्याचं एंड आपल्याला काय करायचं आहे? कॉटनचा प्लग वापरून ते बंद करायचं आहे. Keep this funnel inverted on the evaporating dish. आणि या फनेलला कुठं ठेवायचं आहे? इव्हॅपोरेटिंग डिशवर उलटं ठेवायचं आहे. Heat the evaporating dish on a tripod. Stand slowly on a low flame. आणि त्यानंतर
एक लो फ्लेमच्या साह्यानं ट्रायफॉड स्टँड आपल्याला त्याला उष्णता द्यायची आहे, बरोबर. What did you observe in the funnel during heating? आता हीटिंगच्या दरम्यान फनलमध्ये काय चेंज येतो. आता थॅलिक अनहायड्रेटला जेव्हा आपण उष्णता येतो ना, तर याचं डायरेक्ट स्थायी रूपमधून वायू रूपमध्ये रूपांतर होतो. सो इट इज अ सब्लिमेशन. आणि सो सब्लिमेशन त्या ठिकाणी घडून येईल जर त्याला आपण उष्णता दिली. ओके. आणि जेव्हा इक्विटिंग डिशला आपण कूल केलं तर अशा वेळेस डायरेक्ट त्याचं वायू रूपमधून कसं रूपांतर होईल, सॉलिड स्टेटमध्ये. त्याला आपण काय म्हणू, कंडेन्सेशन. ओके. आणि सो जे आपण इन्व्हर्टेड ठेवला फनल होता त्याच्या आतील साईडमध्ये तो थॅलिक अनहायड्रेट कार्बन त्या ठिकाणी जमा होईल. ओके. नेक्स्ट. A physical change take place due to change in the parameters. पॉईंट डबल इट कर. Or physical changes take place due to change in the parameters such as temperature, pressure. पहा, टेम्परेचर किंवा प्रेशर बदललं तर अशा वेळेस काय होतं की फिजिकल चेंज हे घडून येतात कारण आपण पॅरामीटर्स बदललेले असतात. Often a physical change is reversible. फिजिकल चेंज हा सामान्यपणे कसा असतो, रिव्हर्सिबल. जसं की आईसचं पाणी होणे आणि पाण्याचा आईस होणे. ओके. The composition of matter remains the same in a physical change. फिजिकल चेंजचं एक वैशिष्ट्य असतं की त्यामध्ये मॅटरचं कंपोजिशन बदलत नाही. सपोज आपण बर्फ घेतला, त्या बर्फाचं जेवढ्या अमाऊंटमध्ये पाणी असेल त्या पाण्यापासून बर्फ तयार केल्यावर तो सेम अमाऊंटचा होईल. म्हणजे कंपोजिशन बदललं का, नाही. For example, ice is transformed into water on heating and water is transformed into ice on cooling. ओके. On the contrary, if the composition of matter changes during a process, then it is called a chemical change. आणि केमिकल रिॲक्शनच्या दरम्यान जर मॅटरचं कंपोजिशन चेंज होत असेल तर अशा पद्धतीच्या बदलाला आपण कोणता बदल म्हणू, केमिकल चेंज म्हणू. When we call a particular process or phenomena as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. आणि जेव्हा आपण एक पर्टिक्युलर प्रोसेस किंवा एक फेनॉमेनाला आपण केमिकल चेंज ग्राह्य धरला तर जिथंही केमिकल चेंज झालेला आहे तिथे एक गोष्ट घडलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय, केमिकल रिॲक्शन घडले त्या ठिकाणी. A chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into some new substance by formation of new bonds. आता केमिकल रिॲक्शन दरम्यान बॉन्ड्स तयार पण होतात आणि बॉन्ड्स ब्रेक पण होतात. अगोदर होते ब्रेकिंग ऑफ बॉन्ड्स, नंतर होते मेकिंग ऑफ बॉन्ड्स. म्हणून केमिकल रिॲक्शन ही अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये सबस्टन्स हे कशाच्या अंडरमध्ये जातात, बॉन्ड ब्रेकिंग, आणि त्यानंतर ते नवीन सबस्टन्समध्ये ट्रान्सफर होण्यासाठी नवीन बॉन्डचं त्या ठिकाणी काय होतं, फॉर्मेशन. The substances taking part in chemical reaction are called as reactants, whereas the substance formed as a result of a chemical reaction by formation of new bond are called as product. तर जे पदार्थ केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्यांना काय म्हणायचं आपण, रिॲक्टंट. आणि जे पदार्थ केमिकल रिॲक्शनमुळे तयार होतात, अर्थातच नवीन बॉन्डच्या फॉर्मेशनमुळे ज्या पदार्थांची निर्मिती होते त्यांना म्हणायचं प्रोडक्ट्स. For example, formation of carbon dioxide gas by combustion of coal in air is a chemical reaction. आता इथे तुम्हाला एक केमिकल रिॲक्शन दाखवली. पहा, कोल काय आहे, कार्बन आहे. आणि कार्बनला जेव्हा आपण कशामध्ये बर्न केलं, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा बर्न केलं, हीट दिल्यानंतर आपण हा सिम्बॉल वापरतो. तर फॉर्मेशन कोणाचं झालं, कार्बन डायऑक्साईडचं. त्यानंतर जी सेकंड केस आहे की कार्बनला जर आपल्याला ऑक्सिजनचा अपूर्ण पुरवठा झाला तर अशा वेळेस त्याचं रूपांतर विषारी वायूमध्ये होतं. तो कोणता आहे, कार्बन मोनॉक्साईड. आता या दोन्ही रिॲक्शन संदर्भात थोडंसं एक पॉईंट समजून घ्या की पहिल्या रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईडचं फॉर्मेशन झालं तर यामध्ये आपण कोलचं कम्ब्युशन एअरच्या प्रेझेन्समध्ये केलं, बरोबर आहे का. आता CO2 तयार झाल्यावर त्याच्यापासून कार्बन आणि ऑक्सिजनला आपण डिसोसिएट करू शकतो का, नाही. त्यानंतर त्यानंतर दुसरी एक केमिकल रिॲक्शन घेतली होती, कार्बनचं अपूर्ण ज्वलन. तर त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड झालं तयार. हा सुद्धा कोणता चेंज आहे, केमिकल चेंज. In this reaction, coal, carbon and oxygen from air are the reactants while carbon dioxide is the product. ओके. आता याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे, या दोन रिॲक्शन मी इथे लिहिल्या आहेत. तर याच्यामध्ये जनरली पहिल्या रिॲक्शनमध्ये या दोघांनी भाग घेतला होता, कार्बन आणि
ऑक्सिजन हे कोण आहेत रिॲक्टंट. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये हे सुद्धा काय आहेत रिॲक्टंट. परंतु पहिल्याचा प्रोडक्ट कोण आहे CO2 तो ॲरोच्या पलीकडे आहे. हां ॲरोच्या पलीकडे जो असतो तो कोण असतो प्रोडक्ट. सेकंड रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट कोण आहे कार्बन मोनॉक्साईड. A chemical reaction is represented by writing a chemical equation. आता केमिकल रिॲक्शनला रिप्रेझेंट करण्यासाठी एक समीकरण असतं इक्वेशन असतं आणि त्या इक्वेशनला काय म्हणायचं केमिकल इक्वेशन विच विल बी डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर.